नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता परीक्षा टेट त्याच्या प्रश्नपत्रिका बघतोय आपण, जी 2017 साली झाली होती. त्यामधील आजची प्रश्नपत्रिका आहे प्रश्नपत्रिका क्रमांक 3. त्यामध्ये आजचा विषय निवडलेला आहे बुद्धिमत्ता, ज्याला 80 मार्क आहेत. सरासरी 80 प्रश्न 80 मार्काचे प्रश्न या विषयावर येतात. हा भाग 6 नंबरचा आहे. या पाठीमागील भाग बघितले नसतील तर आमचे भाग बघून घ्या. ई क्लासेस या चॅनेलवर ते भाग उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाठीमागील सर्व भागांची लिंक दिलेली आहे. आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, फायदा तुमचाच आहे. बघा, पहिला प्रश्न बघूया. खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायांपैकी कोणती आकृती प्रश्नातील आकृतीत अंतर्भूत आहे? म्हणजे काय दिलेलं आहे तर ही जी प्रश्न आकृती आहे त्या प्रश्न आकृतीचा भाग खालीलपैकी कोणत्या आकृतीमध्ये दिसतोय, अंतर्भूत आहे, किंवा हा भाग खालीलपैकी कोणत्या आकृतीचा आहे, या ABCD पैकी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, हा भाग कुठला आहे? ही चौकट तर बाहेरची सरसकट सगळ्यांकडे कॉमन असणार आहे. चौकटीचा न विचार करता विचार कशाचा करायचा आहे? या मधल्या आकृतीचा मी जी ब्ल्यू कलरची करतोय त्याचा विचार करायचा. हा भाग कुठं आहे? तर या आकृतीत असा भाग दिसतोय का? आपल्याला दिसतोय, पण तो कसा आहे? उभा आहे. आडवा जर भाग बघितला आपण तर या पद्धतीने भाग आहे, फक्त ही पुढे रेषा नाही आहे, त्यामुळे हा भाग बाद झाला. या ठिकाणी बघूया, या ठिकाणी होतोय, या ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय बी असायला पाहिजे. सी बाद होतोय का बघूया, आहे पण तो उभा आहे, म्हणजे सी बाद होतोय. डी मध्ये कुठं दिसत नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक बी बरोबर असणार आहे. चला, छोटे छोटेसे प्रश्न असतात. असे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये इयत्ता 5वीच्या वगैरे मिळून जातील. तुम्ही बघितले तरी चालतील ते प्रश्न, फायदा होईल तुमचा. बघा, हा प्रश्न बघूया, कारण अशा पद्धतीच्या प्रश्नांवर मुलांनी थोडंसं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की असे प्रश्न नकोत, कारण एक प्रश्न दिला जातो आणि त्याच प्रश्नावर परत 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 प्रश्न विचारले जातात. यातली रिस्क काय आहे? हा जर प्रश्न आपल्याला सुटला नाही तर 4 ते 5 मार्कावर आपल्याला पाणी सोडावं लागतं. ठीक आहे, प्रश्न काय आहे बघूया. एकूण 6 लोक आहेत. ओके, CDEFGH अशी ती 6 लोक आहेत. एका सरळ रेषेत उत्तर दिशेसमोर उभी आहेत. आता आपल्याला दिशा जर माहित असतील तर पुस्तकाच्या दिशा माहित असतात. बघा, ही वरची उत्तर असते, इकडली असते ती पूर्व असते, त्यानंतर या बाजूची असते ती इकडली असते ती पश्चिम असते, या बाजूची असते ती पूर्व असते, आणि खालची जी असते ती दक्षिण असते. समजा ही उत्तर आहे आपली, आणि अशी मुलं काय आहेत किंवा ती माणसं काय आहेत, या बाजूनं उभी आहेत. ठीक आहे, म्हणजे ही उत्तर दिशा पुढे आहे. तोंड सगळ्यांची काय आहेत? या पद्धतीनं वरच्या दिशेने आहेत, उत्तरेकडे. ठीक आहे, आता काय म्हटलंय बघूया. एकाच क्रमाने आहेत असं नाही, म्हणजे हा जो क्रम दिलाय CDEFGH या क्रमाने नाही. या प्रश्नाला किंचितसा वेळ लागतो, परंतु एकदा प्रश्न सुटला की 4 ते 5 प्रश्न आपल्याला इझी सुटतात यावरून. ठीक आहे, पण हा प्रश्न चुकला तर मात्र सगळे प्रश्न पुढचे चुकतात, आणि एकाच प्रश्नपत्रिकेत हाच प्रश्न येतो, फक्त खालचा जो प्रश्न आहे तो बदलला जातो, बाकी काही बदलत नाहीत. बघूया कशा पद्धतीने आहे ते. आधी याचं लॉजिक बघूया. डी हा F च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता मी या ठिकाणी क्रम लावतो. डी हा काय आहे तर F च्या उजव्या बाजूला, म्हणजे F या ठिकाणी घेतला तर F च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर कोणतरी असेल आणि हा दुसऱ्या बाजूला. बघा, F च्या उजव्या बाजूला म्हटलंय. कुणाच्या म्हटलंय? F च्या, म्हणजे F ला गृहीत धरायचं, F चा विचार करायचा. F च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर हा F, त्यानंतर हा इथं कोणतरी 1 नंबरला असेल, इथं 2 नंबरला, बरोबर काय आला? डी आला. आपण लिहिलं. आता बघा, पुढचं काय आहे? सी हा H च्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर आहे. सी हा H च्या डाव्या बाजूला, म्हणजे हा H घेतला, H च्या डाव्या बाजूला म्हणजे या साईडला गेला पाहिजे. पहिली दुसरा, तिसरा, आणि 4थ्या बाजूला सी आहे. ओके, बघा काय म्हटलेलं आहे? सी हा H च्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर आहे. H च्या डाव्या बाजूला 4थ्या क्रमांकावर, पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा 4था. ओके, दोन्ही मी वेगळे ठेवले. आता H हा ओळीच्या शेवटच्या टोकाला नाही, म्हणजे H हा कुठेही शेवटी नाहीये. H च्या या बाजूला एक तरी असला पाहिजे, म्हणजे H च्या या बाजूला कोणतरी एक असला पाहिजे. ओके, पुढे काय म्हणलंय? E हा D च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. E हा D च्या उजव्या बाजूला, हा D आहे, D च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे इथं 1 आहे, इथं काय असणार आहे तर E असणार आहे. बघा, E हा
डीच्या उजव्या बाजूला, डीच्या उजव्या बाजूला, ही पहिली ही दुसरी, बरोबर उजव्या साईडला आली. आपली उजवी ती त्यांची उजवी धरायची आहे, आपली डावी ती त्यांची डावी धरायची. एकदम सोपं जातं याने. आता इथपर्यंत आलो. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर पुढं क्रम लावायचा आहे. आता सी आणि एच कुठं बसतात ते बघूया. आता सी आणि एचच्या मध्ये तिघ जण असली पाहिजेत आणि सी काय असला पाहिजे, या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला असला पाहिजे. मग समजा मी जर एच या ठिकाणी ठेवला, एच या ठिकाणी ठेवला, तर एच काय होईल, शेवटी येईल आणि चार बाजू 1 2 3 4 म्हणजे सी या ठिकाणी येईल, बरोबर. परंतु एच शेवटी नसला पाहिजे, म्हणजे एच त्या ठिकाणी ठेवून जमणार नाही. मग असं करूया, ई आणि डीच्या मध्ये एच ठेवून बघूया. इथं एच ठेवला तर त्याच्यामध्ये काय असणार आहेत, 1 2 3 मध्ये असणार आहेत, 1 2 3 मध्ये, आणि सी या बाजूला. बघा आता जुळलं का बरोबर. आता सगळे नियम फॉलो होत आहेत का बघूया आपण. एच आणि सीच्या मध्ये 3 जण आहेत आणि सी डाव्या बाजूला आहे चौथ्या क्रमांकावर एचच्या. 1 2 3 4 बघूया. पहिलं बघा, डी हा एफच्या उजव्या बाजूला आहे, डी हा एफच्या उजव्या बाजूला आहे, एफच्या उजव्या बाजूला कितव्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर, बरोबर. एफच्या दुसऱ्या क्रमांकावर, एक दुसरा, बरोबर आलं पहिलं विधान. सी हा एचच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर आहे, एचच्या डाव्या बाजूला, एचचे पहिली दुसरं तिसरं चौथ्या बाजूला सी आहे, ते पण जुळलं. एच हा ओळीच्या शेवटच्या टोकाला नाही, एच शेवटच्या टोकाला पण नाही आला. ई हा डीच्या उजव्या बाजूला आहे, डीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर, 1 2 क्रमांकावर. मग आता बघा आपल्याकडे लोक किती दिलेले आहेत, 6 दिले आहेत. इथं 1 2 इथली जागा रिकामी आहे, 3 4 5 आला. मग 6वा कोण राहतोय, तर या ठिकाणी बघा हा जी राहतोय, म्हणजे या ठिकाणी काय असला पाहिजे, जी असला पाहिजे. एकदा हा क्रम लागून घेतला किंवा आपल्याला लागला क्रम, की तो क्रम कुठंतरी तुमच्या कागदावर लिहून ठेवायचा आहे, कारण तुम्ही कॉम्प्युटरवर पेपर सोडवणार आहात. CFG HE हा आपला क्रम लागला. हा एका कागदावर का लिहून ठेवा म्हणतोय मी, कारण ह्याच प्रश्न परत रिपीट होतो आणि पीसीवर एकदा प्रश्न निघून गेला की परत दुसरा प्रश्न काय येतो, समोर येतो. म्हणजे हा क्रम लावलेला तुम्ही कुठेतरी लिहिलेला असला पाहिजे. एकदा क्रम लागला की कुठल्या तरी कोपऱ्यात लिहून ठेवायचा की असा क्रम आहे. नंतरचा प्रश्न समोर आला की क्रम बरोबर आहे की नाही फक्त ताडायला फक्त 5 ते 6 सेकंद जातात. एकदम सोपं पडतं की तोच प्रश्न रिपीट झालेला असतो. ठीक आहे, चला आता प्रश्न काय आहे बघूया. सर्व लोकांना वर्णानुक्रमानुसार, आता इथनं प्रश्न सुरू झाला, सर्व लोकांना वर्णानुक्रमानुसार डावीकडून उजवीकडे उभे राहण्यास सांगितले. वर्णानुक्रम, वर्णानुक्रम म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर, ABCDच्या क्रमानुसार आता ह्या लोकांना उभं करायचंय. आता ह्या लोकांना उभं करायचंय, उभं करत असताना डावीकडून उजवीकडे, म्हणजे ही डावी आहे, इकडे उजवीकडे, असंच वर्णानुक्रम ABCDच्या क्रमानुसार. आता ABCDच्या क्रमानुसार उभं केलं तर हा सी आहे तिथंच राहणार आहे, ABCD सी आधी येणार आहे. सी नंतर कुठला येईल, ABCD. ओके, डी लिहायचं राहिलाय का इथं, हा जी नंतर डी आहे. ओके, ABCD हा डी, त्यानंतर DE F G आणि H या क्रमाने आपण ABCDच्या क्रमाने लिहिलं तर किती लोकांच्या स्थानात बदल होणार नाही, एकाचं स्थान बदलत नाही, ते म्हणजे सीचं सुरुवातीला स्थान राहत आहे. म्हणजे कितीचं स्थान बदलणार नाहीये, एकाचं स्थान बदलणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. हा क्रम लावायला थोडासा वेळ जाईल, फक्त तो वेळ आपल्याला सदुपयोगात या पद्धतीने आणायचा आहे की हा क्रम लागला की तो क्रम एका ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी चौकट करून ठेवतो कारण त्याचा फायदा पुढच्या प्रश्नांमध्ये होतो. कसा होतो ते बघा. आता पुढचा प्रश्न बघा, क्रमाने घेतले नाहीत आपण, वेगळा क्रम घेतलेला आहे. काय म्हटलंय तर क्रम लावायचा, पुनर्रचना करायची आहे. काय, त्याने भिंतीत छिद्र पाडले, कोठडीच्या मध्ये विटांची भिंत होती, तो त्याच्या मित्राशी बोलू शकत होता, तो तुरुंगात होता, त्याचा मित्र त्याच्या बाजूच्या कोठडीत होता. म्हणजे पहिला कुठला लागणार आहे, यस लागणार आहे, तो तुरुंगात होता. दुसरा कुठला लागणार आहे तर त्याचा मित्र बाजूच्या कोठडीत होता, हा दुसरा नंबर लागणार आहे, हा 1 नंबर आला. तिसरा काय होईल तर त्यांच्यामध्ये विटाची भिंत होती. त्यानंतर चौथा, त्याने काय केलं, छिद्र पाडलं आणि तो त्याच्या मित्राशी बोलू लागला. बघा, ST, त्यानंतर कुठला आला, 3 नंबर Q आला, त्यानंतर 4 नंबर कुठला आला, P आला आणि 5 नंबर कुठला आला, R आला. आता पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी वाक्य कोणते 5वे असेल, वाक्य 5वे असेल. वाक्य कुठलं 5वं असणार आहे, R असणार आहे. पर्याय सुद्धा घ्यायची गरज नाही, मी मुद्दामून पर्याय लिहिले नाहीत. 5वं वाक्य R असणार आहे. ओके, हाही क्रम एकदा लावला की लावून ठेवा, कारण याच पद्धतीचे 4 ते 5 प्रश्न त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. क्रम बघा, मी चौकट करून ठेवलेले मुद्दामून.
आपल्याला पुढे उपयोगी येईल. बघा पुढचं काय म्हटलेलं आहे, अप्पर मायनॉरिटी सेंटाईन अँड स्पॉन्सर. हे शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, शब्दकोशानुसार मांडणी करायची. शब्दकोशानुसार म्हणजे काय, तर डिक्शनरीनुसार. डिक्शनरीनुसार म्हणजेच काय, तर ABCDच्या क्रमानुसार म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार हे यांची मांडणी करायची. आता मांडणी करत असताना तुम्हाला लक्षात येईल बघा, यम हा यांच्यामध्ये सुरुवातीचा अक्षर आपण विचारात घेतो. इथं यू आहे, इथं यम आहे, इथं यस आहे, इथं यस आहे. तर यम हा एकदम सुरुवातीला येतो. ओके, म्हणजे हा पहिला अक्षर किंवा पहिला शब्द ABCD नुसार हा असणार आहे मायनॉरिटी. त्यानंतर यम नंतर काय येतो, यस येतो. आता यसचे दोन आहेत, सेन्सिटाईल आहे आणि स्पॉन्सर आहे. ओके, मग यातला यस वाला कोणता आधी येईल, तर दुसरं अक्षर आपल्याला विचारात घ्यावं लागेल. यस यस सुरुवातीचं सोडून 2 नंबरचं अक्षर. इथं ई आहे, इथं पी आहे. मग ई आधी येतं का पी आधी येतं, ई आधी येतं. त्यामुळे हा 2 नंबरला येईल, हा 3 नंबरला येईल आणि हा राहिलेला 4 नंबरला. आता आपल्याला कोणता शब्द विचारलाय, दुसऱ्या स्थानी विचारलाय, म्हणजे हा दुसऱ्या स्थानी येतोय सेन्सिटाईन. तर तो शब्द असला पाहिजे. एवढा शब्द सोपा आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न रिपीट झाला बघा. CDEFG एका सरळ रेषेत उभे आहेत, उत्तरेकडे तोंड करून, एकाच क्रमाने नाहीत. डी हा एफच्या उजव्या बाजूला. मग तो क्रम मी परत एकदा बघतो कोणता क्रम आहे तो तुम्हाला लिहून ठेवा म्हटलं होतं एका बाजूला. CFG बघा, मी क्रम या ठिकाणी लिहितो. CFG आपला क्रम लागलेला CFG. त्यानंतर कोणता लागला होता, CFG. DHE ओके, हा वेळ सुद्धा लागणार नाही, तुमच्याकडे सेपरेट कागद असणार आहे. ओके, आता बघा बरोबर आहे का नाही ते मात्र एकदा कन्फर्म करायचं, नाहीतर ढगात गोळी मारल्यासारखं होईल. डी हा एफच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे. डी हा एफच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर, एफच्या 1 2 बरोबर आहे. त्यानंतर सी हा एचच्या डाव्या बाजूला आहे. सी हा एचच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर 1 2 3 4 चौथ्या क्रमांकावर दिलेला आहे. एच हा ओळीच्या शेवटी नाही आहे, तोच प्रश्न आहे. ई हा डीच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. ई हा डीच्या दुसऱ्या क्रमांकावर तोही उजव्या बाजूला. ओके, बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारले, खालीलपैकी कोणत्या जोड्या रांगेच्या शेवटच्या टोकाला उभे असलेल्या लोकांना दर्शवतात. म्हणजे रांगेच्या शेवटी कोण कोण आहे, एक तर हा सी या बाजूला आहे आणि हा ई या बाजूला आहे. म्हणजे रांगेच्या टोकाला कुठले आहेत, सी आणि ई. हा क्रम जर आपण लिहून ठेवला असेल तर आपल्याला एकदम सोपं पडतं, नाहीतर परत पहिल्यापासून विचार करावा लागतो. सीई हे उत्तर असलं पाहिजे. एकदम बरोबर. मी 2 प्रकारचे प्रश्न त्यातले घेतले होते. बघा इथं सुद्धा तोच प्रश्न रिपीट झाला, फक्त इथं वाक्य कुठलं विचारलेलं आहे, चौथं वाक्य विचारलंय. त्यामुळे तो क्रम जो लागला होता आपला तो एका ठिकाणी लिहिला गरजेचं आहे. STQPR क्रम काय लागला होता, STQPR. ओके, चौथं वाक्य विचारलंय. चौथं वाक्य कोणतं आहे, पी नंबरचं चौथं वाक्य. त्याने छिद्र पाडलं, मग तो मित्राला बोलू लागला. म्हणजे असा क्रम लिहून ठेवा, सोपं पडेल तुम्हाला. बघा, पुरुष वॉक करतात, पुरुष काय करतात, वॉक करतात, असा संबंध आहे. तर मासा काय करतो, मासा एकदम सोपा आहे. जसं मनुष्य हालचाल करण्यासाठी वॉक करतो, तसा मासा काय करत असेल, पाणी, जगणे, खाणे हे नाही येणार, तर मासा पोहत असेल. एकदम सिंपलचा प्रश्न आहे हा प्रश्न बघूया. ओके, हा चला, काय प्रश्न आहे, तर प्रमुख विधानासोबत 4 विधानं दिलेली आहेत. ABCD अशी 4 विधानं क्रमानुसार दिलेली आहेत. ओके, त्यानंतर क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवतं. असे प्रश्न 4 ते 5 प्रश्न असतात प्रश्न पत्रिकेमध्ये. दोन्ही विधानं तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत असतात. ओके, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण याविषयी चर्चा केलेलीच आहे. प्रथम विधान दुसऱ्याला सुचवतं आणि दोन्ही विधानं मुख्य विधानाशी निगडीत असतात, असं विधान आपल्याला शोधायचं. मग या ठिकाणी विचार करत बसायचं नाही, डायरेक्ट काय करायचे, पर्याय बघायचे. त्याचे पर्याय आहेत ABBD DA आणि CD. आता पहिला पर्याय बघूया, AB दिलेला आहे. पहिला पर्याय कोणता आहे, AB. आता बघूया, पहिलं विधान A आहे, तुम्ही स्मार्टफोन वापरता. मुख्य विधान आधी वाचून घेऊया. जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असल्यास तुम्ही इंटरनेटचा वापर कराल. म्हणजे जो स्मार्टफोन वापरतो तो इंटरनेटचा वापर करतो, असा त्याचा अर्थ आहे. मग A काय सांगताय, तुम्ही स्मार्टफोन वापरता, आणि B काय म्हणताय, तुम्ही इंटरनेट वापरू शकता.
प्रथम विधान दुसऱ्याला सुचवतंय की या ठिकाणी हो तुम्ही स्मार्टफोन वापरता म्हणजेच तुम्ही इंटरनेट वापरू शकता. स्मार्टफोनमध्ये 99% तर इंटरनेट आपण वापरतच असतो. म्हणजे पहिलं विधान दुसऱ्या विधानाला सुचवतंय, ए नंबरचं बीला सुचवतंय. आणि मुख्य विधानाबरोबर आहे का? तुम्ही स्मार्टफोन वापरत असल्यास तुम्ही इंटरनेटचा वापर कराल. हो मुख्य विधानाबरोबर पण आहे, म्हणजे पहिला पर्याय बरोबर. आणि बरेचसे उदाहरणं अशी दिलेली आहेत त्यांनी की ज्याच्यामध्ये पहिला पर्याय शक्यतो काय केलेला आहे, बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ही ट्रिक प्रत्येक वेळी उपयोगी येईल असं नाही. 1-2 प्रश्नामध्ये पाठीमागं पर्याय केलेला आहे, पण लक्षात असू द्या जे मला जाणवलं ते मी सांगितलेलं आहे. चला दिलेल्या पर्यायातून वेगळे बाहेर काढा. काय दिलेलं आहे? GT, KX, QD, SH. अशा वेळेस ABCD पण एका ठिकाणी लिहून ठेवायचे. ABCDE म्हणजे आपल्याकडं पेपरला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस कोरा कागद ज्यावेळेस देणार आहेत ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY and Z. हा जो माझा वेळ गेला लिहिण्यासाठीचा तो तुमचा वेळ जाणार नाही. पेपरला गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला कच्चा कामासाठी कागद मिळेल त्यावेळेस हे ABCD कुठेतरी लिहून ठेवायची, म्हणजे आपल्याला क्रम लावणं सोपं पडतं. कारण असा प्रश्न येणारच आहे तुम्हाला, कुठं ना कुठं बुद्धिमत्ता येणार आहे. G आणि T. ओके, G आणि T मध्ये अक्षर बघूया किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे इथं 12 अक्षर मध्ये आली. K आणि X मध्ये बघूया. K कुठं आहे? इथं आहे. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे K आणि X मध्ये पण 12 अक्षर आहेत. Q आणि D मध्ये बघूया. D पासून Q पर्यंत जायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथं Q आला. बरोबर 12 अक्षर आहेत. म्हणजे पर्याय कुठला असला पाहिजे? SH. हा पर्याय वेगळा निघणार आहे. बघूया H आणि S मध्ये अक्षर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 अक्षर येतात. म्हणजे हा पर्याय बाद असणार आहे किंवा वेगळा असणार आहे. तर लक्षात ठेवा, अशी ABCD लिहून ठेवा कोऱ्या कागदावर. तुम्हाला जो कच्च्या कामासाठी दिलेला आहे त्यावर तुम्हाला सोपं पडेल. एका घनाच्या एका बाजूला 2 काप आणि त्याच घनाच्या काटकोनाच्या बाजूला 3 काप केल्यावर किती लहान तुकडे मिळतील? बघा हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. मी गणितामध्ये असे प्रश्न घेतलेले आहेत गणिताच्या भागामध्ये, परंतु हा मला जरा थोडा बुद्धिमत्ता टाईप वाटला म्हणून मी बुद्धिमत्तेच्या घटकामध्ये याला इन्क्लूड केलेला आहे. प्रश्न सुटणं महत्वाचं आहे. काय म्हटलंय? घनाच्या एका बाजूला 2 काप केले. ओके, बघा हा घनच तुमच्या समोर आहे, त्याच्या एका बाजूला 2 काप केले. असं समजूया वरच्या बाजूला 2 काप केले. हा एक काप केला पूर्णपणे. ओके, हा दुसरा एक काप केला. ओके, हे काप काय असतात? खालीपर्यंत असतात समांतर. अशा पद्धतीने समांतर खाली येणार आहेत. म्हणजे एकूण तुकडे किती झाले त्या घनाचे? बघा हा एक तुकडा झाला, हा दुसरा तुकडा झाला, हा तिसरा तुकडा झाला. आता थोडासा प्रश्न बदललाय. अशा पद्धतीचा प्रश्न आला होता गणितामध्ये सुद्धा. 2 काप केले की आपल्याला 3 तुकडे मिळतात. ओके, जसं रेषाखंड असतो, रेषाखंडाचे 2 तुकडे केले म्हणजे 3 तुकडे मिळतात. 1 2 3. ओके, आता काय म्हटलंय? त्याच घनाच्या काटकोनाच्या बाजूला 3 काप केल्यावर तोच घन जो आहे त्याची काटकोनाच्या बाजूला म्हणजे काय थोडक्यात? तर या ठिकाणी या बाजूला केलेल्या, या बाजूला काटकोन असणारी बाजू ही आहे, त्याला तुकडे किती करायचे? 3 करायचे. म्हणजे असा 1 2 आणि 3 तुकडे करायचे. आता मी काय सारखे तुकडे केले नाहीत, त्यांनी सारखं पण म्हटलेलं नाहीये. मग आता बघा या ठिकाणी 3 काप केलेत म्हणजे त्या ठिकाणी तुकडे किती झाले? 1 2 3 आणि 4 तुकडे झाले. मग अशा वेळेस आपल्याला एकूण टोटल तुकडे त्या घनाचे किती होतील? म्हणजे हा बाजू या पद्धतीनं अशा पद्धतीनं काय होणार आहे? पूर्ण हा घन कापला जाणार आहे. ओके, आणि असे तुकडे होणार आहेत. मग एकूण टोटल किती तुकडे होतात असं जरा कन्फ्युजन होतं. तर एकदम सोपं सूत्र असतं याचं की वर 2 काप केले, तुकडे किती झाले? 3 झाले. खाली असे आडवे 3 काप केले, तुकडे किती झाले? 1 2 3 4 तुकडे झाले. या दोन्हीचा गुणाकार करायचा असतो. 3 चौक 12. 12 तुकडे होणार आहेत. उत्तरात किती असलं पाहिजे? 12 असलं पाहिजे. बघा सिंपलची ट्रिक काय आहे याच्यामध्ये, विचार करत बसायचा नाही. एकदम असा प्रश्न कळाला की एकदम सोपं होतं. एका बाजूला किती काप केलेत? 2 काप केलेत म्हणजे 3 तुकडे होणार आहेत. त्या काटकोन करणाऱ्या बाजूला म्हणजे थोडक्यात काय, घन असला की त्याला लांबी असते, रुंदी असते, उंची असते. फक्त सगळ्या एका बाजूच्या असतात. म्हणजे इष्टिकाची तिचा विचार करा, लांबी असते, त्याला रुंदी असते आणि उंची असते. 3 बाजू असतात अशा पद्धतीच्या. मग त्यातल्या एका बाजूला म्हणजे लांबीला 2 काप केलेले आहेत आणि असं समजा रुंदीला 3 काप केलेले आहेत. मग लांबीला 2 काप केल्यानंतर त्याचे भाग झाले 3. रुंदीला 3 काप केल्यानंतर त्याचे भाग किती होणार आहेत? 1 भाग एक्स्ट्रा होतो, 4 होणार आहेत. 2 काप केले 3 भाग होतात. रेषाखंडाचा विचार केला तर या पद्धतीने असतं.
समजा रेषाखंडावर आपण 3 काप केले, 1 2 3 काप केले, तुकडे किती झाले बघा, हा एक तुकडा, हा दुसरा तुकडा, हा तिसरा, हा चौथा, 4 तुकडे होतात. मग 3 गुणिले 4 करा, किती आलं, 12 तुकडे होणार आहेत. कधी कधी अशा पद्धतीने म्हणतील, एका बाजूला 3 काप केले, दुसऱ्या बाजूला एका बाजूला 2 काप केले, दुसऱ्या बाजूला 3 काप केले, तिसऱ्या बाजूला 4 काप केले. ओके, तिसरी जी उंची राहिले त्याला 4 काप केले असं समजूया. मग इथं 4 काप केलेत म्हणल्यानंतर तुकडे किती होणार आहेत, 5 होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी 5 लिहावं लागेल. या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे त्याचे एकूण घनाचे तुकडे होतील. 4 25 20 त्रिक 60 तुकडे होणार आहेत. ओके, समजलं. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. तोच प्रश्न रिपीट झालेला आहे बघा. क्रम आपला लिहिलेला असेल, मी एका ठिकाणी इथं कागदावर लिहिलाय, तो पटकन लिहून घेतो. ECFG त्यानंतर DHE असा क्रम होता. ओके, आता हा प्रश्न परत रिपीट झालाय, तुम्हाला पण लक्षात आला असेल. आता काय म्हणलेलं आहे, ई हा डीच्या उजव्या बाजूला उभा आहे. ओके, प्रश्न खाली आहे, सॉरी हा. ईच्या संदर्भात जीची स्थिती काय, ईच्या संदर्भात, ई कुठं आहे, इथं आहे, त्याचा कुणाशी संबंध लावायचा आहे, जीशी लावायचा आहे. ईच्या संदर्भात म्हटलं म्हणजे याच्या संदर्भात जीचा क्रम बघायचा आपल्याला. आता ईच्या कुठल्या बाजूला जी आहे, डाव्या बाजूला, 1 2 तिसऱ्या बाजूला, म्हणजे ईच्या डावीकडे तिसऱ्या बाजूला जी आहे. ईच्या संदर्भात जीची स्थिती काय असेल असं विचारलंय. म्हणजे ईच्या डाव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर असेल. लगेच डावीकडे आहे का ईच्या, जी नाहीये, म्हणजे पहिला पर्याय बाद. दुसरा, डावीकडून दुसरा, डावीकडून दुसरा असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो ई आहे त्या ईच्या दुसऱ्या बाजूला डी आहे का, नाही. तर ईच्या तिसऱ्या बाजूला तोही डावीकडे जी आहे. म्हणजे पर्याय बघूया, तसा पर्याय आहे का आपल्याकडे, आहे. डावीकडे तिसरा, पर्याय सी. म्हणजे हा क्रम लिहून ठेवणं आपल्याला किती महत्वाचं आहे हे लक्षात आलं असेल. मी सगळे प्रश्न घेतले नाही आहेत, त्याच्यामध्ये अजून 2-3 प्रश्न आहेत त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये, प्रश्नपत्रिका क्रमांक 3 मध्ये. फक्त मी 3च प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजे हा क्रम व्यवस्थित लावणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं की वेळ जाईल, परंतु असे प्रश्न नेहमी शेवटी ठेवायचे, सुटतीलच ह्याची गॅरंटी नाही, हे लक्षात पण असू दे. ही ट्रिकच आहे. कारण कधी कधी आपण वेळ घालतो आणि तो प्रश्न जर चुकीचा सुटला तर पुढचे 5 प्रश्न चुकतात, म्हणजे तो वेळ पूर्ण वाया जातो. त्यामुळे असे प्रश्न शेवटी ठेवायचे, सिंपल प्रश्न आधी सोडवून घ्यायचे आहेत. चला पुढचा प्रश्न काय म्हणलाय, पुरुष, पिता आणि वकील यांच्या दरम्यानचे नाते दर्शवणारा पर्याय बघायचा आपल्याला. ओके, हा पर्याय बघा बाद होतोय. का बाद होतोय, कारण जो पुरुष असतो तो पिता असणार आहे. म्हणजे जो पिता असणार आहे तो पुरुष 100% असणार आहे. म्हणजे सगळेच पुरुष पिता असतील असं नाही, परंतु जे पिता असणार आहे, वडील असणार आहे, तो नक्कीच पुरुष असणार आहे, हे तर 100% खरं आहे. म्हणजे पिता हा पुरुषाचा एक भाग असणार आहे. म्हणजे हे पिता जर धरलं तर पिता कसा असणार आहे, तर या पुरुषांचा भाग असणार आहे, पुरुष. म्हणजे सर्व पिता पुरुष असणार आहेत. एवढं तर फिक्स झालं. आता वकील, आता वकील म्हटलं तर आपण वकील इथं मध्ये घेऊ शकत नाही. सर्व पिता वकील असतील का, नाही असणार आहेत. किंवा सर्व पुरुष वकील असणार आहेत का, नाही असणार आहेत. परंतु अशा पद्धतीने आपण वकील घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला काय सांगता येऊ शकतं की वकील जे आहेत ते पुरुष असणार आहेत. परंतु वकील पिता असणार आहेत का, असू शकतात. म्हणजे हा गोल आपल्याला थोडासा लांबवावा लागेल. म्हणजे वकील हा पुरुष पण असू शकतो, वकील हा पिता पण असू शकतो. परंतु आता हा जो पर्याय आहे तो बाद का होतोय, या ठिकाणी हा जर पुरुष धरला, हा जर पिता धरला आणि या ठिकाणी वकील धरला, तर पुरुषाचा पिताशी आणि पित्याचा वकिलाशी काही संबंध नाही, असं होतं का, नाही होत. हा पर्याय का बाद होतोय ते लक्षात घ्या. या ठिकाणी समजा हा मोठा गोल आहे तो समजा आपण पुरुष समजला. ओके, या ठिकाणी मोठा गोल आहे तो पुरुष समजला, तर या ठिकाणी हा पिता आहे, हा बरोबर आहे, सर्व पिता पुरुष असणार आहेत. परंतु या ठिकाणी वकील धरला तर सर्व वकील काय पुरुष येणार नाहीत, त्यामुळे हा पर्याय बाद होतोय. या ठिकाणी हाही पर्याय का बाद होतोय याचा विचार करा की या ठिकाणी समजा हा पुरुष धरला, या ठिकाणी हा पिता धरला आणि या ठिकाणी हा वकील धरला, तर काय होणार आहे की काही पुरुष पिता असणार आहेत, असं होणार आहे का, नाही. असं होऊ शकतं, परंतु इथं उलट होऊ शकत नाही की काही पिता पुरुष आहेत, असं होणार आहे का, काही पिता पुरुष आहेत. म्हणजे असे काही पिता आहेत की असे काही वडील आहेत जे पुरुषच नाही आहेत, असं होणार नाही. त्यामुळे हा पर्याय बाद येतोय. पर्याय क्रमांक ए बरोबर येणार आहे. तर पुढचा बघूया, कोणतेही विमान जहाज नसते. आता वेन आकृती काढूया. कोणतेही विमान म्हटलेलं आहे, काय नसतं, जहाज नसतं. म्हणजे विमानाचा जहाजाशी काही संबंध नाही. कोणतेही विमान जहाज नसते, विमान जहाज नसते. ओके,
कोणतेही जहाज बस नसते. ही जी जहाज आहे कोणतीही बस नसते. बघा कुणाकुणाशी संबंध दिलाय, याचा याच्याशी संबंध दिलाय, याचा याच्याशी संबंध दिलाय. का मी असं म्हणतोय ते पुढे लक्षात येईल तुम्हाला. ओके. कोणतेही विमान जहाज नसते. विमानाचा जहाजाशी काही संबंध नाहीये. जहाजाचा बसशी काही संबंध नाही. ओके. बस नसते असं म्हटलंय. कोणतेही जहाज बस नसते. आता बघा, दोन निवेदनातून तार्किकदृष्ट्या सुसंगत पर्याय निवडा, परंतु केवळ एका निवेदनातून नाही. दोन्ही निवेदन विचार करून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता बघा, पहिला पर्याय काय म्हणताय, कोणतेही बस विमान नसते. आता बसचा विमानाशी काही संबंध आहे का नाही असं काही दिलेलं आहे का आपल्याला? बसचा विमानाशी संबंध, बसचा आपल्याला जहाजाबरोबर संबंध दिलाय, बसचा जहाजाशी संबंध दिलाय, परंतु बसचा विमानाशी काही संबंध दिलेला नाही. त्यामुळे आपण डोकं लावू शकत नाही की ही आकृती अशी पण असू शकते की या ठिकाणी बस असू शकते आणि बस काही विमानं असू शकतात असं आपण शक्यता गृहीत धरतो. पण आपल्याला माहिती आहे का? नाही. आपण मग काय म्हणतोय, जहाजाचा बसशी संबंध आहे, बरोबर, परंतु बसचा विमानाशी काय संबंध आहे या दोन विधानामध्ये दिलेलं नाहीये. त्यामुळं या ठिकाणी काही बस विमान नसते हे विधान आपण सांगू शकत नाही. गॅरंटी 100% नाही. कारण बसचा संबंध जहाजाशी दिलेला आहे, विमानाचा संबंध जहाजाशी दिलेला आहे, परंतु विमान या ठिकाणी बस काढून टाकूया आपण. विमान आणि बस याचा काय संबंध आहे आपल्याला माहित नाही. त्यामुळे कोणतीही बस विमान नसते असं आपण कॉन्फिडन्सली 100% सांगू शकत नाही. कोणतेही विमान बस नसते. आता उलट केलेले, कोणतेही विमान बस नसते. आता बसचा विमानाशी काही संबंधच दिलेला नाही. संबंध कुठाशी आहे? विमान जहाज नसते याच्याशी दिलाय, जहाज बस नसते याच्याशी दिलेला आहे. म्हणजे जहाजाचा बसशी दिलाय आणि विमानाचा जहाजाशी दिलेला आहे, परंतु याचा अर्थ बसचा विमानाबरोबर संबंध काही नाही. त्यामुळं आपण काय म्हणू शकतो, कुठलं विधान आहे तर कोणतंही नाही. कोणतंही विधान लागत नाही, तार्किकदृष्ट्या योग्य लागत नाही. अशा पद्धतीचा हा आहे की बस विमान नसते आपण सांगू शकत नाही, कोणतेही विमान बस नसते सांगू शकत नाही. म्हणजे हे दोन्ही पर्याय बरोबर असते तर या ठिकाणी दोन्ही ए आणि बी बरोबर आलं असतं, परंतु तसं होत नाही. कोणतंही विधान या ठिकाणी योग्य नाही. ए पण नाही आणि बी पण योग्य नाही, जे पहिल्या विधानाशी मिळतं जुळतं घेतं. स्वतःचं डोकं लावायचं नाही. या ठिकाणी जहाजाचा बसशी संबंध नाही म्हणजे बसचा विमानाशी संबंध नाही असा अर्थ निघत नाही. आपल्याला माहित नाही दिलंय का त्यांनी या ठिकाणी बसचा आणि विमानाशी संबंध दिलेला नाही, लावायचा नाही. चला पुढचा पर्याय बघूया. असा प्रश्न आला बघा, जर खोलीला खिडकी म्हणले, खिडकीला दरवाजा म्हणले, पूर्ण प्रश्न वाचत बसायचा नाही. इथंच प्रश्नाचा डायरेक्ट एंड बघायचा. आपण कपडे कशात ठेवतो? आपण कपडे कशात ठेवतो? कपाटात ठेवतो. कशात ठेवतो? कपाटात ठेवतो. मग कपाटाला काय म्हटलंय ते बघूया. खुर्चीला बिछाण्याला खुर्ची म्हणले नको आपल्याला, कपाटाला काय म्हटलंय बघूया. खुर्चीला कपाट म्हणले, काय पण म्हणू द्या, आपल्याला कपाटाला काय म्हटलंय ते बघायचं. कपाटाला टेबल म्हटलंय, म्हणजे कपाटाला इथं काय म्हटलंय? टेबल म्हटलंय. म्हणजे आपण कपडे कशात ठेवणार आहोत? टेबलात ठेवणार आहोत. त्यांनी जे दिलेलं आहे ते सत्य मानायचं आहे. असे प्रश्न स्कॉलरशिपला आहेत, इयत्ता 5वीच्या पण आहेत, 8वीच्या पण आहेत, नवोदयला पण असतात असे प्रश्न. ओके, सॉरी नवोदयला नसतात, सॉरी नवोदयला आकृती असतात. ओके, बघा काय करायचं, शेवट वाचायचा डायरेक्ट. आपण कपडे कशात ठेवतो आपल्याला माहिती आहे, कपडे कपाटात ठेवतो. मग कपाटाला काय म्हटलेलं आहे ते बघायचं. कपाटाला टेबल म्हटलेलं आहे. सगळा प्रश्न वाचत बसायचा नाही, त्यामुळे आपण कपडे टेबलात ठेवणार आहोत. ओके, चला वेळ वाचतो. आता बघा, खालील प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 निष्कर्ष खाली दिलेले आहेत, अंकित केलेले आहेत म्हणजे दिलेले आहेत. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणजे त्यातला कोणता निष्कर्ष योग्य आहे किंवा दोन्ही निष्कर्ष योग्य आहेत की ते आपल्याला काय करायचं आहे, टॅली करायचं आहे. एक्सने पदवी परीक्षेत 1000 पैकी 800 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांक मिळवलाय. कुणी मिळवलाय? एक्सने. आणि त्याला गुण किती पडलेत? 800. ओके, बघा आता निष्कर्ष काय, राज्यात 800 पेक्षा अधिक गुण कोणीही मिळवलेले नाहीत. हे विधान निष्कर्ष बरोबर येतोय. का बरोबर येतोय? कारण प्रथम गुण ज्याला पडलेले आहेत किंवा प्रथम स्थान ज्यानं मिळवलेलं आहे त्याला 800 गुण मिळाले आहेत. म्हणजे त्याचं प्रथम स्थान मिळालं, याच्या अर्थ 800 पेक्षा जास्त गुण कोणालाच असणार नाही. आता पुढचा बघा निष्कर्ष, 400 गुण मिळवणारी व्यक्ती परीक्षेत उत्तीर्ण होईल. आपल्याला माहिती आहे का किती गुणाला पास दिलंय? या विधानावरून लक्षात येते का आपल्याला? या मार्काला, या टक्केवारीला पास देण्यात
येतं किंवा उत्तीर्ण करण्यात येतं असं दिलेलं आहे का? नाही. म्हणजे हा निष्कर्ष योग्य होणार नाही. 300 गुणाला पास असू शकतं, 250 गुणाला पास असू शकतं किंवा 1 गुण पडला तरी पास असू शकतं. आपल्याला माहिती आहे का? नाही. त्यामुळे 400 गुण मिळवणारी व्यक्ती ही परीक्षेत उत्तीर्ण होईल हा निष्कर्ष काय आहे? चुकीचा आहे. म्हणजे एक निष्कर्ष फक्त पहिला निष्कर्ष बरोबर आहे, अनुसरून आहे. केवळ निष्कर्ष आय 1 नंबरचा विधानास अनुसरून आहे. निष्कर्ष 2 चुकीचा आहे. निष्कर्ष 1 किंवा 2 असं म्हणू शकत नाही. आपण गॅरंटेड म्हणू शकतो की 1 नंबरचा निष्कर्ष एकदम बरोबर आहे. चला पुढचं बघा. आकृती दिलेली आहे ABCD. 3 आकृत्या मिळून एक श्रेणी होते, म्हणजे 3 आकृत्या एकसारख्या आहेत याचा अर्थ त्यांच्यात या न त्या प्रकारचे साम्य आहे, कुठलं तरी साम्य त्याच्यामध्ये आहे. एक आकृती इतरांपेक्षा निराळी आहे, म्हणजे वेगळी आकृती आपल्याला ओळखायची आहे. 4 पैकी असंबंध असणारी आकृती ओळखा, वेगळी आकृती ओळखायची. बघा A नंबरची आकृती आणि B नंबरची आकृती आपण संबंध लावूया. A ची आकृती काय केलेली आहे? या पद्धतीनं काय केलेलं आहे? अँटी क्लॉकवाईज फिरवलेली आहे. अँटी क्लॉकवाईज फिरवली, इथं आली. आता B ची आकृती सुद्धा अँटी क्लॉकवाईज फिरवली, C आकृती आली. आता C ची आकृती अँटी क्लॉकवाईज फिरवून बघूया. C ची आकृती अँटी क्लॉकवाईज फिरवली तर या पद्धतीने येते, परंतु या ठिकाणी या आकृतीमध्ये, या आकृतीमध्ये, या आकृतीमध्ये आपला जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाची जी काही दिशा आहे किंवा स्थिती आहे ती बदललेली नाही. असा त्रिकोण असलेला फिरवला, बरोबर उभा झाला, त्याच ठिकाणी राहिला. आता हा त्रिकोण या बाजूला फिरवला, असा आडवा झाला, ओके, आडवा झाला. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस अशा पद्धतीने फिरवला जाईल त्यावेळेस हा त्रिकोण कसा असायला पाहिजे? अशा पद्धतीने असायला पाहिजे आणि वरटिंबा असायला पाहिजे. फक्त इथं त्रिकोणाची दिशा बदललेली आहे, त्यामुळं D हा पर्याय काय होतोय? वेगळा निघतोय. पर्याय क्रमांक D हा काय आहे? वेगळी आकृती आहे. चला, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. ई क्लासेस म्हणजे क्वालिटी. आपण लवकरच टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत. टेस्ट सिरीजला सुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद.